कशा पद्धतीचा हा संघर्ष होता, तुमच्यासाठी वैयक्तिक, ओमराजेंसाठी किती संघर्षमय वेळ होता आणि आजचा तो क्षण ज्या ठिकाणी तुम्ही श्रद्धांजली वाहत होता, अभिवादन करत होता, काय सांगा? एक लक्षात घ्या, 3 जून 2006 मला वाटतं दुपारी 3-3:30च्या दरम्यान राजेसाहेबांची आणि त्यांचे चालक समद काजींची अतिशय निगृतपणे हत्या करण्यात आली होती आणि त्या दिवसापासून या केसमध्ये जे आरोपी म्हणून आहेत त्यांच्या दबावामुळं त्या ठिकाणी ह्या हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस व्यवस्थित करू शकत नाही, ही मागणी आम्ही वारंवार त्या ठिकाणी करत होतो आणि ती मागणी त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं मान्य न केल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयात आईच्या माध्यमातून आनंदीदेवी राजे निंबाळकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आणि जेव्हा हायकोर्टाच्या लक्षात आलं की ह्या हत्येचा तपास राज्यातले पोलीस व्यवस्थित करू शकत नाहीत, त्याच्यानंतर माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ह्या हत्येचा तपास CBI कडे वर्ग करण्यात आला आणि CBIनं पूर्ण तपास केल्याच्या नंतर ट्रायल कोर्टामध्ये जवळपास 20 वर्ष 17 दिवस ह्या प्रकरणाची सुनावणी त्या ठिकाणी चालली आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी, कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर CBI कडे प्रकरण जाण्यापर्यंत जवळपास मध्यंतरी 3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी गेला होता आणि त्याच्यानंतर CBIनं तपास केला, त्याच्यातले गुन्हेगार शोधून काढले आणि आपण जर बघितलं असेल की ह्या प्रकरणाचा तपास झाल्याच्या नंतर 16 तारखेला कोर्टाकडनं निकाल देण्यासाठी तारीख राखीव करण्यात आली, 16ची पुन्हा 20 झाली आणि 20 तारखेला जो निकाल दिला गेला त्याच्यात सन्माननीय कोर्टानं सांगितलं की राजकीय वैमनस्य होतं हे कोर्ट त्या ठिकाणी मान्य करतंय, हत्येचा उद्देश होता, मोटिव्ह, तेही सन्माननीय न्यायालय त्या ठिकाणी मान्य करतंय. पण मला वाटतंय ज्या पद्धतीनं सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडून देण्यात आलंय, मग नेमकी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची आणि त्यांचे चालक समद काजी यांची हत्या कोणी केली, मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर तर त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही. हा निकाल अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा तपास जर त्या ठिकाणी बेस धरण्यात आला की जो त्यांनी केलाच नाही, मला वाटतंय त्याच्याच अनुषंगानं ह्या प्रकरणाची सुनावणी माननीय या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जायचा निर्णय CBIनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. उच्च न्यायालय तशा पद्धतीचं या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करेल आणि अपेक्षा इतकीच आहे की त्या ठिकाणी हायकोर्टाच्या माध्यमातून निर्णयामध्ये ज्या त्रुटी त्या ठिकाणी आहेत त्या त्रुटीची पूर्तता होऊन मला वाटते ज्या निकालासाठी आमचं कुटुंब मागची 20 वर्षापासून वाट बघते, मला वाटते आमच्या कुटुंबाला न्याय द्यायची भूमिका, आमच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आता आम्हाला परत हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी जावं लागणार आणि हायकोर्ट तसा निर्णय देईल ही अपेक्षित आम्ही.